अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। लाडक्या बहिणीचा एल्गार मोर्चा, वंचित महिलांना पुन्हा संधी देण्याची मागणी, मंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याचीही मागणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक त्रुटींमुळे हजारो पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवती काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने शुक्रवारी यवतमाळ येथे लाडक्या बहिणीचा एल्गार मोर्चा काढण्यात आला। मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली। या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र ग्रामीण कार्याध्यक्षा मनीषा काटे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गाडे पाटील आणि कळंब तालुका अध्यक्ष दिलीप इंगोले यांनी केले। मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली। निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये EKYC पूर्ण करण्यासाठी विशेष मुदतवाढ देणे, आता पात्र ठरलेल्या युवतींसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, बँक खाते, आधार लिंकिंग आदी तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज दुरुस्त करून मंजूर करणे, तसेच इतर कारणावरून बाद झालेल्या अर्जांची पारदर्शक पुनर्पडताळणी करून पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्याचा समावेश आहे। योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र महिलांना तातडीने न्याय मिळावा आणि शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली।